नमस्कार, मी भाग्यश्री फाटक. मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे. शेवटी जो फेड रेट कट गाजत होता तो एकदाचा झाला. फेडनी 0.25 रेट कट दिला. म्हणजेच पूर्वीचा रेट होता 3.75, तो आता झाला 3.50. एकंदर 12 मेंबर्स आहेत त्यांच्या कमिटीमध्ये. त्या 12 लोकांपैकी 9 लोकांनी रेट कट करावा या बाजूचं मतदान केलं, तर 3 लोकांनी रेट कट करू नये म्हणजे विरोधी मतदान केलं. 2026मध्ये एकदा कट केला जाईल आणि 2027मध्ये एकदा कट केला जाईल असं फेडनी सांगितलं. पण रेट वाढणार नाही याची मात्र ग्वाही दिली. त्याचबरोबर ट्रेझरी बिल ती खरेदी जी आहे ती मात्र दर महिन्याला वाढवली जाईल असं सांगितलं. प्रत्येक महिन्याला $40 बिलियन एवढं, म्हणजेच ट्रेझरी बॉन्ड्स त्यांचे ते खरेदी केले जातील. याचाच अर्थ तेवढी लिक्विडिटी अर्थव्यवस्थेमध्ये दिली जाईल, लिक्विडिटीचा पुरवठा केला जाईल असं फेडनी सांगितल्यामुळे बऱ्याच गोष्टी त्यांच्या पॉलिसीमध्ये चांगल्या होत्या, तर मार्केटने त्यांना चांगला रिस्पॉन्स दिला. जर टॅरिफ वाढवले नसते तर महागाई 2% झाली असती असं फेडचं म्हणणं. आणि GDP ग्रोथ 1.8वरनं 2.3 होईल असा त्यांनी अंदाज व्यक्त केला. काल फॉरेन इन्व्हेस्टर्सची विक्रीच होती 1,651 कोटीची, तर डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सची खरेदी होती 3,752 कोटीची. क्रूड मात्र आपल्या दृष्टीने 62.30, 62.40 याच लेव्हलवर आहे. त्यामुळे क्रूडचा त्रास तेवढा कमी होतो आहे. काल 62.56च्या लेव्हलवर क्रूड होतं. काही बातम्या आहेत त्या बघूया. पण सध्याचं जे मार्केट आहे ते असं डेलिकेट पार्सल किंवा काय असतं त्याच्यावर कसा बोर्ड लिहिलेला असतो, हँडल विथ केअर, तसं मार्केट आहे. कधी काय होईल सांगता येत नाही. त्यामुळे काळजीपूर्वक मार्केट करण्याची वेळ आली आहे. स्मॉल कॅप आणि मिड कॅप हे घसरतातच आहेत. अगदी क्वचित कधीतरी स्मॉल कॅप मिड कॅप वाढत आहेत. त्यामुळे मार्केट जरी रेकॉर्ड हाय टच करून आलं तरी लोकांचे पोर्टफोलिओ मात्र अजूनही लॉसमध्येच आहेत. जी काय फॉरेन इन्व्हेस्टर्सची खरेदी होईल ती लार्ज कॅपमध्ये होते आहे. आज टाटा स्टीलला त्रिवेणी पॅलेट्समध्ये ते स्टेक घेणार आहेत. 50% स्टेक 636 कोटीमध्ये घ्यायला त्यांना मंजुरी मिळाली. त्यामुळे कच्च्या मालाचा पुरवठा टाटा स्टीलसाठी अधिक चांगला होईल. त्यामुळे टाटा स्टील तेजीत राहू शकतो. LICला म्हणजे लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन यांना 2,370 कोटीची GST डिमांड नोटीस मिळाली आहे. त्यामुळे LIC मंदीत राहू शकतो. RBIने स्टेट बँक ऑफ इंडियाला एक सेक्शन 8 खाली नॉन प्रॉफिट कंपनी स्थापन करायला आणि तसंच डिजिटल पेमेंट इंटेलिजन्स प्लॅटफॉर्म तयार करायला मंजुरी दिली आहे. सिप्ला
सिप्लाला युवर पिक या ओबेसिटी आणि डायबेटीस 2साठी असलेल्या औषधाचं डिस्ट्रीब्युशन करायला परवानगी मिळाली आहे. त्यामुळे सिप्ला तेजीत राहू शकतो. इंडसइंड बँक जिओ मोबिलिटी या नावाचं एक क्रेडिट कार्ड लॉन्च केलं आहे. इंडिगोचा जो गोंधळ झाला तर लोकांना रिफंड वेळेवर मिळाले पाहिजेत, जे कॅन्सलेशन झालं त्याचे, आणि त्याचबरोबर त्यांचं जे लगेज आहे ते लगेजसुद्धा मिळालं पाहिजे म्हणून सरकारने एक समिती स्थापन केली आहे. आणि इंडिगोच्या मॅनेजमेंटने सुद्धा गायडन्स मात्र कमी केला आहे, कारण त्यांचा कोटा कमी करण्यात आला आहे. तर इंडिगो यामुळे मंदीत राहू शकतो. या दोन्हीही बातम्या इंडिगोच्या दृष्टीने चांगल्या नाहीत. माझगाव डॉक्सनी ब्राझीलच्या नेव्ही आणि भारताची नेव्ही या दोन्हीच्या बरोबर पाणबुड्या आणि युद्धनौकांच्या मेंटेनन्ससाठी एक करार केला आहे. तर माझगाव डॉक्स यामुळे तेजीत राहू शकतो. KEI इंडस्ट्रीजने अहमदाबादमध्ये केबल उत्पादन करायला सुरुवात केली आहे म्हणून KEI तेजीत राहील. DCM श्रीराम यांनी बेअर क्रॉप सायन्सेस बरोबर करार केला आहे कृषी तंत्रज्ञानाला उत्तेजन देण्यासाठी, म्हणून DCM श्रीराम तेजीत राहील. प्रेस्टीज इस्टेटनी भारतनगर बिल्डकॉनमध्ये 66.93% स्टेक 939 कोटी रुपयाला घेतला. पेट्रोनेट LNG ही 12,000 कोटी रुपये टर्म लोन घेणार आहे बरोडा बँकेकडून आणि SBIकडून. त्यामुळे त्यांना फायदा होईल. पेट्रोनेट LNG तेजीत राहू शकतो. अशोका बिल्डकॉन यांच्या जॉईंट व्हेंचरला 1,816 कोटींचं LOA मिळालं आहे मिठी नदी प्रकल्प डेव्हलप करण्यासाठी बॉम्बे म्युन्सिपाल्टीकडून. पूर्वांकाराचं स्टार वेल्थ इन्फ्रा आणि कन्स्ट्रक्शनला 509 कोटींची ऑर्डर मिळाली आहे. लॉईड्स मेटल या कंपनीच्या आर्मनी 50% स्टेक नेक्ससमध्ये $55 मिलियन ते घेणार आहेत. मिशो म्हणजे कालच जिचं सुंदर लिस्टिंग झालं, काल सगळ्या ज्या ॲक्सेस, मिशो आणि विद्यावायर या तिन्हीचंही लिस्टिंग चांगलं झालं. म्हणजे विद्यावायरला 10% प्रीमियमवर लिस्टिंग झालं, ॲक्सेसमध्ये 13 ते 14% प्रीमियम होता आणि मिशो 50% प्रीमियमवर लिस्टिंग झालं. तर मिशो ही तिच्या सबसिडियरीमध्ये 2,890 कोटी रुपयाची गुंतवणूक करणार आहे. चंबळ फर्टिलायझरच्या दृष्टीने मात्र बातमी चांगली नाही आहे. हरियाणामधून 11 प्रॉडक्ट परत घ्यायला सांगण्यात आले आहेत. TCS कोस्टल क्लाउडमध्ये 100% स्टेक. कोस्टल क्लाउड ही अमेरिकन कंपनी आहे. याच्यामध्ये 100% स्टेक $700 मिलियन TCS घेणार आहे. आता पेन्शन फंड हे गोल्ड आणि सिल्व्हर ETFमध्ये
गुंतवणूक करू शकतील असं सरकारने सांगितलं आहे. तर कोणते शेअर तेजीत राहतील, कोणते शेअर मंदीत राहतील हे पाहूया. पहिल्यांदा तेजीतले शेअर पाहूया. सिप्ला, अशोका बिल्डकॉन, टाटा स्टील, पूर्वांकारा, माझगाव डॉक्स, TCS, AU स्मॉल फायनान्स बँक, अडाणी एंटरप्राइजेस यांचा जो राईट्स इश्यू होता तो ओव्हर सबस्क्राईब झाला. पेट्रोनेट LNG, SRF मध्ये इन्व्हर्स हेड अँड शोल्डर पॅटर्न तयार झाला आहे. कमिन्स, प्रेस्टीज, ICICI, स्विगी, मुथूट फायनान्स, सेंच्युरी, सिमेन्स एनर्जी, भारती एअरटेल, DCM श्रीराम, हिंदुस्तान झिंक, इन्फोसिस, विप्रो, पेटीएम, ॲक्वस, AEQUS. काल लार्ज डील झालं याच्यात म्हणून. प्रेस्टीज इस्टेट, HDFC लाईफ, नवीन फ्लोरिन, DCM श्रीराम, ICICI प्रू. तर मंदीमध्ये इंडिगो, ओरॅकलचा रिझल्ट काही चांगला आला नाही, कमजोर म्हणावं लागेल. पॉलीकॅपचा चार्ट पॅटर्न तुम्ही बघा, राऊंडिंग टॉप पॅटर्न तयार झाला आहे, त्यामुळे हळूहळू शेअरचा भाव कमी होत राहील. एक्साईड आणि हुडको मी पहिल्यांदाच सांगितलं आहे, हँडल विथ केअर हा स्टॅम्प लावा. अजूनही मार्केटमध्ये व्होलटॅलिटी खूप आहे आणि ती झेपत नसेल तर काही दिवस नुसतंच मार्केट बघा. एखादा शेअर, आता इंडिगोचा शेअर एवढा आपटल्यानंतर शेअर कन्सॉलिडेट होतो आणि म्हणजे याच पातळीवर बरेच दिवस ट्रेड करत राहतो आणि नंतर हळूहळू व्हॉल्यूम वाढतात. तर आपल्याला झेपतील तसं एक एक दोन दोन शेअर घेऊन आपण ॲक्युम्युलेशन त्याचं करायचं. कारण इंडिगोला कॉम्पिटिशन फार कमी आहे. आत्ता त्यांच्या क्रूज स्टाफमुळे हा गोंधळ झाला आहे. तर आपल्याला शेअर स्वस्त मिळू शकतो. असे जे शेअर मार्केटमध्ये कमी भावात मिळतील ते आपण आपल्या ऐपतीप्रमाणे घ्यावेत, पण शॉर्ट टर्मच्या हिशोबाने घ्यावेत. जर समजा आपण 2-3 महिने पकडले आणि तो 2-3 महिन्यात जर वाढला नाही तर घाबरायची वेळ येता कामा नये. कारण मार्केटमध्ये उलथापालथ खूप होती आहे. अजून अमेरिकेबरोबर ट्रेड डील कसं होत आहे का, ते ट्रेड डीलमध्येच फिसकटत आहे, पुन्हा टॅरिफ लागत आहेत, या सगळ्या गोंधळामध्ये आपण आहोत. त्यामुळे सावधगिरीने ट्रेड करणं हाच या बाबतीत उपाय असू शकतो. बघूया काय होत आहे. नमस्ते.